नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? मस्त ना? संध्याकाळचे 4 वाजलेत. आलो आहे कामावर जेवण करून. 5-6 दिवस पावसानं धुमाकूळ गाठलेला. कालपासनं उघडला आहे, दुपारपासनं. ऊन पडले कडक एकदम, घाम आला आहे. बघूया काय काय काम आहे. तुम्ही म्हणणार कुठं बसलाय काय माहीत. हे स्टोर रूम आहे बघा. मशीनचे सगळे स्पेअर पार्ट वगैरे ठेवलेले असतात इथं. काय सामान लागलं तर इथूनच घेऊन रिप्लेस केलं जातं इथे स्पेअर पार्ट वगैरे मशीनचे. पावसामुळं गाडी लई घाण झाली. आज सकाळी धुतल्या, एकदम चकाचक स्वच्छ करून टाकल्या बघा. हे बिमाची वैफणी चालू आहे. जवळजवळ 8 ते 10 तास लागतात एक वैफणी कंप्लीट करायला. बीम टू बीम फरक पडतो आहे. एखादं बीम लवकर होतं आहे, एखादं बीम खूप वेळ लागतो आहे भरायला. खूप त्रासाचं काम आहे मित्रांनो हे. माझा नेहमीचा राऊंड सुरू आहे. सगळीकडे सगळं व्यवस्थित सुरू आहे का बघावं लागते. काय प्रॉब्लेम असला तर लगेच अटेंड करून घ्यावा लागतो तो. इथं कॉम्प्रेसरचं टेम्परेचर वाढले बघा, 100+ गेले. नक्कीच कॉम्प्रेसर चोकअप असणार आहे, जाम असणार आहे. हां, हे बघा, जाळी चोकअप झाल्या. कोणीतरी जाळी काढून ठेवली खाली. इथं मेंडिंगचं काम चालू आहे. हे मोबाईलवर बोलत मेंडिंग करायला आहे बा. हे नॉटिंगचं काम चालू आहे. जुनं बीम संपल्यानंतर नवीन बीम चालू करण्यासाठी त्याला नॉटिंग केलं जाते. आज पगाराचा दिवस आहे. पगार झालेला नाही अजून. बघूया कधी होते आता पगार.